प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक आहेत तरी कुठे? रस्त्याची समस्या, ड्रेनेज लाईन समस्या, पाईपलाईनची समस्या हे सर्व असून देखील प्रभागामध्ये नगरसेवक एकही फेरी मारत नाहीये। प्रभाग क्रमांक 4 गांधीनगर येथे ड्रेनेजचे हे घाण पाणी पूर्ण भरले आहेत। याकडे महापालिकेचे व प्रभागातील नगरसेवकांचे लक्ष नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे SI सय्यद या अधिकाऱ्यांना फोन लावला असता तात्पुरते काम झाले आहे। यापूर्वी पण नगरसेवकांचे लक्ष नाही। इलेक्शन जवळ आले की नगरसेवक दिसतात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितलं असता प्रभागाची ड्रेनेज लाईन साफ करण्यात आले आहे व प्रभागामध्ये सफाई कर्मचारी कमी पडत आहेत। याकडे महानगरपालिकेचे आयुक्त वैयक्तिकरित्या लक्ष घालून हे काम पूर्ण करावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी। पहिल्या पावसात एवढी अशी ही अवस्था आहे, तर ह्याच्या पुढं पाऊस पडल्यावर कसं व्हायचं? हे नगरसेवक आहे ना, सांगितलं तर आहे ना काकडेला हे करते, काकडे ढकलते, काकडेला सांगितलं भाऊकडे जाऊन ते इकडे तिकडे सांगते, जायचं कुठं? मग आता तुमच्या घराने पाणी गेले, मग आता तुमच्या घरात पाणी गेलेलं आहे। या ठिकाणी म्हणजे पूर्ण पाईपलाईन पण पूर्ण घरातच आहे का ड्रेनेजची? नाही, समोर गेलेले तरी पाणी नाही का? कसं काय शिरलं आतमध्ये? चेंबर हे नाहीत ना, साफ केले चेंबर, नीट चेंबर नाही, पाणी सुटल्यानंतर पाणी त्या दिवशी भरते, हे तर पाऊस म्हणजे या ठिकाणी कर्मचारी पण येत नाहीत, महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत। आणि सांगितलं ना की भाऊला नाही, भाऊ म्हणजे आत्ताच पाठवलो, आणि काकडीला गेलं की काकडे म्हणजे भाऊकडे जावं। एक प्रकारे असं होते। मग आता पहिल्या पावसात अशी परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला आता घर तर तुमचे नाही का 10 बाय 10 आहेत, राहायची कशी परिस्थिती तुमची? अशीच का पावसामध्ये? मग आता नगरसेवक आणलं तरी आता काय हे म्हणजे काय कामाचं काय? तुमची आता सध्याची परिस्थिती, तुम्हाला मागणी काय? तुम्हाला तुमचं काय काम झालं पाहिजे? त्वरित आमचं आहे ना, सगळं हे झालं पाहिजे, सगळं पाणी वगैरे व्यवस्थित गेलं पाहिजे, बाकी काय म्हणजे रस्ता ड्रेनेज लाईन व्यवस्थित नसल्यामुळे पाणी तंडून राहते आणि घराघरांनी पाणी शिरलेलं आहे का? लेकरं बारके बारके असं सारखं पाणी घराने शिरल्यावर कसा लेकरं घेऊन कुठं जायचं? या अशा गटारे केल्या त्या, पाणी जायला काय नाहीये। समजा रात्री जर पाऊस पडला तर संध्याकाळी कुठं जायचं? आता ठीक आहे आला तर लेकरं घरानेच राहते, कुठं जात नाही। आम्ही एक जाता सकाळी गेलं की संध्याकाळी येतो आम्ही। कोणा सोडणार? पूर्ण गटरच पाणी काळ म्हणायचं आमच्या बोळ्यात पाणी आले, घराने घुसलंय, पहिला पाऊस आहे तर आहे ना म्हणायचं, एवढं पाणी आहे, लेकरं बाळा कुठनं जायचं, घरात पाणी शिरलंय म्हणते। हा इथं काय आहे का नाही म्हणते, आत्ताच पहिला पाऊस आहे तर एवढं पाणी, आणि सरी का पाऊस लागल्यावर कसं जायचं आणि यायचं, लेकरं बाळ घराने घुसलंय पाणी। हा लेकरं आहे ती, हा कसं जायचं आणि यायचं? म्हणण्याचा पाऊस आला, एकच पहिला पाऊस आला तर एवढं पाणी आमच्या घराने घुसलंय, अजून पावसाळा नाही तर एवढं पाणी आलंय, मग नंतर तर आल्यावर काय करायचं? पाऊस हा लेकरं बाळ कसं आमच्या फिरायचे? महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत का गटर वगैरे ड्रेनेज काढायला? काय सुद्धा नाही येत, कोण येत नाही? कोण सुद्धा नाही। पाणी आमच्या घरात घुसलं, 10 वेळा फोन केलं तरी येत नाही ते। 10 वेळा ना 1000 वेळा फोन केले तरी इथं कोण येत नाही।